तुम्ही कधी विचार केला आहे का की कायद्याचा मूळ उद्देश काय असतो? न्याय देणं, बरोबर? पण समजा जर कायद्याचा वापर न्यायासाठी नाही तर बदला घेण्यासाठी किंवा वैयक्तिक वैमनस्यासाठी केला जाऊ लागला तर ही एक अशी परिस्थिती आहे जी कोणत्याही लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकते. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो भारताच्या सामाजिक आणि कायदेशीर व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. हा विषय आहे SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट म्हणजेच ॲट्रॉसिटी कायदा. नुकताच आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच सुप्रीम कोर्टाने या कायद्यांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हा निर्णय केवळ वकिलांसाठी किंवा कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी नाही तर तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. का? कारण समाजात वावरताना कळत न कळत आपल्याकडून काही चुका होऊ शकतात किंवा आपण खोट्या आरोपांचे बळी ठरू शकतो. अशा वेळी कायदा नक्की काय सांगतो? एखाद्या SC किंवा ST समाजातील व्यक्तीला शिवीगाळ करणे हा आपोआप ॲट्रॉसिटीचा गुन्हा ठरतो का? की त्यामागे काही विशिष्ट अटी आहेत? सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय नेमका काय सांगतो? याचा सामान्यांवर काय परिणाम होईल? न्याय आणि कायद्याचा दुरुपयोग यामधील ती पुसटशी रेषा कोर्टाने कशी अधोरेखित केली आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं पुराव्यांसहित आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात. या निर्णयाच्या मुळाशी जाण्यापूर्वी आपल्याला थोडं इतिहासात टोकावून बघावं लागेल. भारतातलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या संविधान निर्मात्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, समानतेचं स्वप्न. शतकानुशतके ज्या समाजाला, ज्या वर्गाला भेदभावाची आणि अपमानाची वागणूक मिळाली त्यांना संरक्षण देण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानात तरतुदी केल्या गेल्या. याच उद्देशाने 1989 मध्ये एक अतिशय महत्त्वाचा कायदा अस्तित्वात आला, शेड्यूल्ड कास्ट्स अँड द शेड्यूल्ड ट्राइब्स प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट, ज्याला आपण बोलीभाषेत ॲट्रॉसिटीज ॲक्ट म्हणून ओळखतो. या कायद्याचा मुख्य उद्देश काय होता तर अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकांचे शोषण थांबवणे, त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कडक कारवाई करणे. भारतीय संविधानाचे कलम 21 प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देते आणि हा कायदा त्याच अधिकाराचे रक्षण करण्यासाठी बनवला गेला आहे. या कायद्यात विविध प्रकारचे गुन्हे समाविष्ट आहेत, जसे की जातीवाचक शिवीगाळ करणे, सामाजिक बहिष्कार टाकणे किंवा जमिनीवरून बेकायदेशीर ताबा मिळवणे, आणि यासाठी अत्यंत कडक शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. पण मित्रांनो, नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. जिथे हा कायदा लाखो लोकांसाठी ढाल बनून उभा राहिला, तिथेच काही ठिकाणी याचा वापर तलवार म्हणूनही केला जाऊ लागला. गेल्या काही वर्षात अशा अनेक केसेस समोर आल्या आहेत जिथे वैयक्तिक भांडणे, जमिनीचे वाद किंवा खासगी वैमनस्य मिटवण्यासाठी या कायद्याचा वापर हत्यार म्हणून केला गेला. आणि नेमक्या याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने आता बोट ठेवले आहे. आता आपण त्या विशिष्ट प्रकरणाकडे वळूया ज्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय आला. हे प्रकरण आहे बिहारमधील. केसचं नाव आहे केशव कुमार मेहता विरुद्ध स्टेट ऑफ बिहार. घटनेची सुरुवात एका अंगणवाडी केंद्रात झाली. फिर्यादी म्हणजे ज्यांनी तक्रार केली आणि आरोपी यांच्यात काही कारणांवरून वाद झाला. फिर्यादीने असा आरोप लावला की जेव्हा ते अंगणवाडी केंद्रात गेले तेव्हा आरोपीने त्यांच्याशी गैरवर्तन केले, त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ केली. या तक्रारीवरून पोलिसांनी IPCच्या विविध कलमांखाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे SC/ST ॲक्टच्या कलम 3(1)R आणि 3(1)S अंतर्गत गुन्हा दाखल केला. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा असा गुन्हा दाखल होतो तेव्हा आरोपीला अटक होणे जवळजवळ निश्चित असते. या प्रकरणात आरोपीने पाटणा हायकोर्टात धाव घेतली आणि विनंती केली की माझ्यावरील ही FIR रद्द करावी, कारण हे प्रकरण जातीवाचक नसून दोन व्यक्तींमधील भांडण आहे. पण पाटणा हायकोर्टाने त्यांची विनंती फेटाळून लावली. त्यांनी सांगितलं की तुमच्या विरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा बनतोय. हार न मानता आरोपीने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि इथेच सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने, ज्यात न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती आलोका आराधे यांचा समावेश होता, त्यांनी या प्रकरणाची सखोल छाननी केली. कोर्टासमोर मुख्य प्रश्न हा होता की जर एखाद्या SC/ST व्यक्तीला शिवीगाळ केली तर तो प्रत्येक वेळी ॲट्रॉसिटीचा गुन्हा ठरतो का? मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. सुप्रीम कोर्टाने या कायद्याच्या कलम 3(1)R आणि 3(1)S जे विश्लेषण केले आहे ते अत्यंत बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे. हे विश्लेषण समजलं तर तुम्हाला कायद्याचा खरा अर्थ समजेल. कलम 3(1)R काय म्हणतो तर हे कलम सांगतात की जर कोणी SC/ST व्यक्तीचा अपमान करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी कृती केली तर तो गुन्हा आहे. पण सुप्रीम कोर्टाने इथे स्पष्ट केलं की केवळ अपमान झाला म्हणून चालणार नाही, त्यामागे अपमान करण्याचा उद्देश सिद्ध होणे आवश्यक आहे आणि तो अपमान केवळ आणि केवळ ती व्यक्ती विशिष्ट जातीची आहे म्हणून केला गेला पाहिजे.
उदाहरणार्थ समजा दोन व्यक्तींमध्ये गाडी पार्किंगवरून भांडण झालं, तिथे रागाच्या भरात एकमेकांना शिवीगाळ झाली. यातील एक व्यक्ती एससी समाजाची आहे, तर हे भांडण जातीमुळे झालं का? नाही, हे भांडण पार्किंगमुळे झालं. त्यामुळे इथे अॅट्रॉसिटीचा ऍक्ट लागू होणार नाही. कोर्टाने हे तत्व इथे वापरलं. दुसरं म्हणजे कलम 3(1) चे विश्लेषण. हे कलम जातीवाचक शिवीगाळ करण्याबद्दल आहे. सुप्रीम कोर्टाने इथे एक लक्ष्मण रेषा आखून दिली आहे. कोर्टाने म्हटलं आहे की जर एखाद्याने शिवीगाळ केली असेल तर ती शिवी स्पष्टपणे जातीचा उल्लेख करणारी असावी लागते. कोर्टाने निरीक्षण नोंदवले की केवळ शिवीगाळ करणे, घाणेरडे शब्द वापरणे किंवा धमकी देणे हे जरी चुकीचे असले तरी जोपर्यंत त्या शिवीगाळीचा थेट संबंध पीडितेच्या जातीशी जोडला जात नाही तोपर्यंत त्याला SC/ST ऍक्ट अंतर्गत गुन्हा मानता येणार नाही. याचा अर्थ काय? याचा साधा अर्थ असा की कायद्याने दिलेल्या संरक्षणाचा वापर तेव्हाच झाला पाहिजे जेव्हा हल्ला तुमच्या जातीवर झाला असेल, तुमच्या व्यक्तीवर नाही. वैयक्तिक भांडणाला जातीचे रंग देणे कोर्टाने चुकीचे ठरवले आहे. सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये चार्जशीट आणि FIRचा अभ्यास केला. त्यांना काय आढळलं? त्यांना आढळलं की तक्रारदाराने जे आरोप लावले होते ते अत्यंत मोघम होते. त्याने मला शिवीगाळ केली हे वाक्य पुरेसे नाही. नेमकी काय शिवी दिली? त्याच जातीचा उल्लेख होता का? ती शिवी केवळ जातीचा अपमान करण्यासाठीच दिली होती का? या प्रश्नांची उत्तरं FIR मध्ये मिळत नव्हती. कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की SC/ST ऍक्ट हा एक अतिशय कठोर कायदा आहे. त्याचे परिणाम गंभीर असतात. त्यामुळे अशा कायद्याचा वापर करताना पोलिसांना आणि कोर्टाला अत्यंत सावध राहावं लागतं. सुप्रीम कोर्टाच्या शब्दात सांगायचं तर केवळ फिर्यादी हा अनुसूचित जातीचा आहे म्हणून त्याला दिलेल्या प्रत्येक शिवीला अॅट्रॉसिटी म्हणता येणार नाही. गुन्हा सिद्ध करण्यासाठी हे दाखवून देणं आवश्यक आहे की आरोपीने जाणीवपूर्वक पीडितेच्या जातीला लक्ष्य करून अपमान केला आहे. या निरीक्षणासह सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचे निर्णय रद्द केला आणि आरोपीविरुद्धची FIR रद्दबातल ठरवली. हा निर्णय यासाठी महत्त्वाचा आहे कारण तो स्पष्ट करतो की कायदा हा ढाल आहे, शस्त्र नाही. आता प्रश्न पडतो की या निर्णयाचा समाजावर काय परिणाम होईल? काही लोक असा तर्क लावू शकतात की यामुळे आरोपींना पळवाट मिळेल. पण आपण जरा खोलवर जाऊन विचार करूया. भारतात आजही अनेक ठिकाणी दलितांवर अत्याचार होतात हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. आजही अनेक गावांमध्ये जातीभेद पाळला जातो. अशा परिस्थितीत हा कायदा अत्यंत गरजेचा आहे. पण याच वेळी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा डेटा पाहिला किंवा अनेक हायकोर्टाचे जुने निर्णय पाहिले तर असे दिसून येते की अनेकदा मालमत्तेचे वाद, शेतीचे वाद किंवा राजकीय वैर मिटवण्यासाठी विरोधकांवर खोट्या अॅट्रॉसिटी केसेस टाकल्या जातात. जेव्हा एखादी खोटी केस दाखल होते तेव्हा काय होतं? पहिलं म्हणजे एका निदर्शनास व्यक्तीचे आयुष्य आणि प्रतिष्ठा पणाला लागते. दुसरं म्हणजे पोलीस यंत्रणा आणि कोर्टाचा अमूल्य वेळ वाया जातो. तिसरं आणि सर्वात वाईट म्हणजे ज्या पीडितांना खरोखर या कायद्याची गरज आहे त्यांच्या केसकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन संशयास्पद होतो. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय एका समतोल भूमिकेतून आला आहे. हा निर्णय सांगतो की अत्याचार झाल्यास कठोर शिक्षा झालीच पाहिजे, पण अत्याचाराची व्याख्या ही कायद्याच्या चौकटीतच बसली पाहिजे. भावनेच्या भरात किंवा बदला घेण्यासाठी कायद्याला वाकवता येणार नाही. या निकालामुळे भविष्यात पोलिसांना FIR नोंदवताना अधिक काळजी घ्यावी लागेल. त्यांना केवळ कुणीतरी सांगितलं म्हणून अॅट्रॉसिटीची कलमे लावता येणार नाहीत. त्यांना तपासावं लागेल की घटनेमागे जातीद्वेष हेच मुख्य कारण होतं का? इथे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. हेतू, ज्याला कायद्याच्या भाषेत मेन्सरिया म्हणतात. कोणताही गुन्हा घडण्यासाठी त्यामागे गुन्हेगारी हेतू असणे आवश्यक असते. या प्रकरणात कोर्टाने हेच अधोरेखित केलं आहे की सामान्य भांडण आणि जातीवाचक हिंसा यात फरक आहे. जर मी रागाच्या भरात कोणाला काही बोललो आणि योगायोगाने ती व्यक्ती SC/ST समाजाची असेल तर माझा हेतू त्या समाजाचा अपमान करण्याचा नव्हता, तर त्या विशिष्ट व्यक्तीवर राग व्यक्त करण्याचा होता. हा फरक समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपण हा फरक केला नाही तर समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल. लोक एकमेकांशी बोलायला, व्यवहार करायला घाबरतील आणि संविधानाला असा समाज अभिप्रेत नाही जिथे लोक कायद्याच्या भीतीने एकमेकांपासून दूर राहतील. संविधानाला बंधुभाव हवा आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ एका व्यक्तीची सुटका नाही तर कायद्याच्या तत्त्वज्ञानाचा विजय आहे. हा निर्णय सांगतो की न्याय आंधळा असतो. याचा अर्थ तो कोणाचा चेहरा बघत नाही, पण तो पुरावे आणि हेतू नक्कीच बघतो. मित्रांनो, या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? SC/ST ऍक्ट हा संविधानाने दिलेले एक महत्त्वाचे संरक्षण कवच आहे. त्याचा आदर केलाच पाहिजे. दुसरं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार केवळ SC/ST व्यक्तीला शिवीगाळ करणे हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा ठरत नाही, जोपर्यंत ती शिवीगाळ जातीच्या कारणास्तव आणि जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या हेतूने केली जात नाही. आणि तिसरा म्हणजे कायद्याचा वापर न्यायासाठी झाला पाहिजे, वैयक्तिक स्कोर सेटल करण्यासाठी नाही.
शेवटी इतकंच सांगेन की एक जागृत नागरिक म्हणून आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्य दोनही माहीत असणं गरजेचं आहे. जातीभेद ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे, ती नष्ट झालीच पाहिजे. पण ती नष्ट करण्यासाठी कायद्याचा वापर एक जबाबदार शस्त्र म्हणून केला गेला पाहिजे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणत्याही गुन्ह्याचे समर्थन करणे नाही किंवा कायद्याची भीती कमी करणे नाही, तर कायद्याची योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा आहे. कारण इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट अन एक्सक्यूज, म्हणजेच कायद्याचे अज्ञान हे कारण असू शकत नाही. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? सुप्रीम कोर्टाने घेतलेली ही भूमिका योग्य आहे की यामुळे आरोपींना पळवाट मिळेल? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.